नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या काळजाच्या अगदी जवळचा आहे, पण ज्यावर आपण उघडपणे बोलायला घाबरतो. आपण समाजात राहतो, नाती जपतो आणि रक्ताच्या नात्यांना तर देवाचं रूप मानतो. पण विचार करा, ज्या नात्यांनी आपल्याला आधार द्यायला हवा, तीच नाती जर आपल्या आयुष्यात हळूहळू विष घालू लागली तर? आपण अनेकदा बाहेरच्या शत्रूपासून स्वतःला वाचवतो, पण त्यांचं काय जे आपल्याच घरात आपल्या सोफ्यावर बसून आपल्या विनाशाची वाट पाहत आहेत. काही नातेवाईक असे असतात जे पाठीवर हात तर ठेवतात, पण तो शाबासकीसाठी नसून तुमचा कमकुवत दुवा शोधण्यासाठी असतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणारा ठरणार आहे. आपण अशा 10 नातेवाईकांबद्दल बोलणार आहोत ज्यांना वेळीच ओळखलं नाही तर तुमची मानसिक शांतता कायमची हिरावली जाऊ शकते. हे ओळखून त्यांच्यापासून अंतर कसं ठेवायचं हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. कारण कधी कधी स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो, तो तुमचा हक्क असतो. प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू. आपल्या आयुष्यात असा एक नातेवाईक नक्कीच असतो जो तुमच्या यशाची बातमी ऐकल्यावर सगळ्यात आधी अभिनंदन करायला येतो, पण त्याच्या त्या कोरड्या अभिनंदनामागे एक प्रचंड जळफळाट दडलेला असतो. तुम्ही जेव्हा एखादी नवीन गाडी घेता किंवा तुम्हाला प्रमोशन मिळतं, तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा हसू ओढून ताणल्यासारखं वाटतं. ते तोंडानं तर कौतुक करतात, पण लगेच दुसऱ्या क्षणी कोणाचं तरी उदाहरण देऊन तुमचं यश कसं छोटं आहे हे दाखवून देतात. अरे वा, छान झालं, पण माझ्या ओळखीच्या एकाने यापेक्षा मोठं मॉडेल घेतले बरं का, असं म्हणून ते तुमच्या आनंदावर विरजण घालतात. ही माणसं तुमच्या प्रगतीचा आनंद साजरी करायला नाही तर तुमच्या यशाला कमी लेखायला टपलेली असतात. त्यांच्या मनातील हा मत्सर तुमच्या ऊर्जेला हळूहळू संपवत असतो. आणि जेव्हा एखाद्याला तुमचं यश सहन होत नाही, तेव्हा तो तुमच्या नको त्या त्रुटी शोधू लागतो. ती प्रवृत्ती म्हणजे सतत चुका काढणारे टीकाकार. सतत चुका काढणारे टीकाकार. काही नातेवाईक जणू आपल्या आयुष्याचे जज असल्यासारखे वागतात. तुम्ही कितीही चांगलं काम करा, त्यांच्या नजरेतून तुमची एखादी छोटीशी चूक सुटत नाही. तुम्ही एखादा निर्णय घेतला की तो कसा चुकीचा आहे हे सांगायला हे लोक सगळ्यात पुढे असतात. यांचा मुख्य उद्देश तुम्हाला सुधारणं हा नसून तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करणं हा असतो. तुला हे जमणार नाही किंवा तुझं नेहमी असंच असतं असे शब्द वापरून ते तुमचा आत्मविश्वास मुळापासून उखडून टाकतात. अशा लोकांसोबत राहिल्यावर आपल्याला स्वतःवरच शंका वाटू लागते. त्यांच्या टीकेमागे प्रेम नसतं तर एक प्रकारचा अधिकार गाजवण्याची वृत्ती असते. ते तुम्हाला कधीच प्रोत्साहित करणार नाहीत, उलट तुम्ही कसे अपयशी आहात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील. अशा टीकेमुळे जेव्हा तुमचं मन दुखावलं जातं, तेव्हा तुम्हाला अशा कोणाची तरी गरज वाटते जो तुमचं म्हणणं ऐकून घेईल. पण तिथेच पुढचा धोका समोर येतो, तो म्हणजे सहानुभूतीचा मुखवटा घातलेले गुप्तहेर. हे नातेवाईक खूप धोकादायक असतात. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा हे लोक खूप प्रेमाने आणि आपुलकीने तुमची चौकशी करतात. काय झालं रे, आम्हाला सांग, आम्ही आहोत ना, असं म्हणून ते तुमचं मन मोकळं करायला लावतात. आपणही हक्काचं माणूस समजून आपल्या मनातल्या सर्व गुप्त गोष्टी, भीती आणि समस्या त्यांना सांगतो. पण लक्षात ठेवा, त्यांची ही सहानुभूती खरी नसते. ते तुमच्या आयुष्यातील माहिती गोळा करत असतात, जेणेकरून नंतर त्याचा वापर तुमच्या विरुद्ध किंवा इतरांकडे तुमची चव चघळण्यासाठी करता येईल. तुमच्या दुःखात त्यांना खरं तर एक प्रकारचा रस असतो. तुमची गुपितं त्यांच्याकडे एक भांडवल म्हणून साठवलेली असतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे 3 प्रकार पाहिले ते कदाचित तुम्हाला तुमच्या ओळखीचे वाटले असतील, पण थांबा, इथून पुढे जे प्रकार मी सांगणार आहे ते याहूनही जास्त गंभीर आहेत. कारण ते नात्यांच्या इतक्या जवळ असतात की त्यांना ओळखताना आपली स्वतःचीच फसवणूक होते. विशेषत पुढचे काही मुद्दे तुमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरतील. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका. कारण आता आपण अशा नातेवाईकांबद्दल बोलणार आहोत जो समोर गोड बोलतो पण पाठीमागे मात्र तो प्रकार म्हणजे पाठीमागे. पाठीमागे विष ओकणारे दुतोंडी लोक. असे नातेवाईक तुमच्या समोर इतके गोड बोलतात की तुम्हाला वाटेल यांच्यासारखं प्रेमळ दुसरं कोणीच नाही. पण तुम्ही पाठ फिरवली की यांची दुसरी बाजू सुरू होते. तुमच्या घरातील गोष्टी, तुमचे स्वभाव आणि तुमच्या खासगी आयुष्याबद्दल हे लोक इतर नातेवाईकांकडे मीठ मसाला लावून सांगतात. समाजात तुमची प्रतिमा कशी मलिन होईल यात त्यांना विशेष रस नसतो. बाहेरून कसं दिसतंय आणि आत काय चालतंय हे मलाच माहिती आहे, अशा प्रकारचे विधान करून ते तुमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. धोकादायक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना भेटता तेव्हा ते इतक्या निष्पापपणाने वागतात की तुम्हाला त्यांच्यावर संशयही येत नाही. पण अशा लोकांमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो आणि मग तुम्हाला जाणीव होते की हे लोक नाते जपण्यासाठी नाही तर एका वेगळ्याच उद्देशाने तुमच्या आयुष्यात आहेत. ते म्हणजे फक्त गरजेपुरते नाते जपणारे मतलबी काही नातेवाईक. आपल्या आयुष्यात सीझनल असतात, म्हणजे जेव्हा त्यांना पैशाची गरज असते, एखादं काम अडकलेलं असतं किंवा तुमच्या ओळखीचा वापर करायचा असतो, तेव्हाच त्यांचा फोन येतो. त्या काळात ते तुमची खूप विचारपूस करतील, तुमच्या मुलांचे लाड करतील आणि तुम्ही किती थोर आहात हे सांगतील. पण एकदा का त्यांचं काम झालं की हे लोक पुढचे 6 महिने तुमचा फोनही उचलणार नाही.
त्यांना तुमच्या सुखदुःखाशी काहीही देणं घेणं नसतं. तुम्ही जेव्हा अडचणीत असता आणि त्यांना फोन करता तेव्हा त्यांच्याकडे हजारो कारणं तयार असतात. हे नातं नसून एक प्रकारचा व्यापार असतो. अशा लोकांसाठी तुम्ही फक्त एक सोय असता आणि जेव्हा तुम्ही त्यांना हवं ते देऊ शकत नाहीत तेव्हा तुमची किंमत कमी करण्यासाठी ते जुन्या गोष्टी बाहेर काढतात. तो प्रकार म्हणजे जुन्या चुकांची उजळणी करणार. माणूस चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो, पण काही नातेवाईकांना तुम्हाला तुमच्या भूतकाळातच अडकून ठेवायला आवडतं. तुम्ही आज किती यशस्वी झाला असाल तरी हे लोक 10-15 वर्षापूर्वी तुमच्याकडून झालेली एखादी चूक उकरून काढतील. चार चौघात तुमचा अपमान करण्यासाठी ते जुन्या गोष्टीचा आधार घेतात. हा लहानपणी असाच होता किंवा याने तेव्हा कसं नाक कापलं होतं आठवतंय ना, अशा कमेंट्स करून ते तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तुमचं आजचं बदललेलं व्यक्तिमत्व स्वीकारायचं नसतं, कारण त्यांना तुम्हाला नेहमी दोषी आणि कमी लेखायचं असतं. भूतकाळातील जखमांवर वारंवार मीठ चोळणं हा त्यांचा छंद असतो. अशा लोकांमुळे तुम्हाला तुमचं वर्तमान एन्जॉय करणं कठीण जातं, कारण तुमची प्रगती बघून ते सतत दुसऱ्यांचं उदाहरण देतात. ती प्रवृत्ती म्हणजे सतत तुलना करणारे आणि स्पर्धा लावणारे. हे नातेवाईक तुमच्या आयुष्याकडे एक रेस म्हणून पाहतात. तुमच्या मुलाला कितीही मार्क मिळाले, तुम्ही कितीही सोनं घेतलं, तुमचं घर किती मोठं आहे याची तुलना ते सतत स्वतःच्या आयुष्याची किंवा इतर नातेवाईकांशी करत राहतात. त्यांच्या बोलण्यात नेहमी एक अदृश्य स्पर्धा असते. आमच्या सोनाले तर हे सहज केलं, तुला का जमलं नाही, अशा तुलना करून ते तुमच्या घरात अस्वस्थता निर्माण करतात. हे लोक तुमच्याकडे आनंदाने पाहत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यापेक्षा मागे कसे आहात हे शोधत राहतात. ही सततची तुलना तुमच्या मुलांच्या मनावर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करते. आयुष्याचा आनंद घेण्याऐवजी तुम्ही एका न संपणाऱ्या शर्यतीत धावू लागता आणि या स्पर्धेत जेव्हा तुम्ही थकता तेव्हा तुमची भावनिक कोंडी करण्यासाठी काही लोक तयार असतात. ते म्हणजे भावनिक ब्लॅकमेल करणारे. नात्यांच्या नावाखाली आपली मनमानी करून घेणारे हे लोक आपल्या खूप जवळचे असतात, त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण जातं. मी तुझ्यासाठी इतकं केलं आणि तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाही का, किंवा आम्ही रक्ताचं पाणी केलं तेव्हा कुठे तू आज या पदावर आहेस, असे संवाद वापरून ते तुम्हाला सतत उपकाराच्या ओझ्याखाली दबून ठेवतात. तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला त्यांच्या आवाजवी मागणं पूर्ण करायला किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार जगायला भाग पाडतात. जर तुम्ही कधी स्वतःच्या मर्जीने जगण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच स्वतःला पीडित म्हणून जगासमोर सादर करतात. रडून किंवा आजारपणाचं सोंग घेऊन त्या संपूर्ण कुटुंबात तुम्ही कसे कृतज्ञ आणि वाईट आहात हे भासवतात. हे लोक प्रेमाचा वापर मायेसाठी नाही तर शस्त्र म्हणून करतात. त्यांच्यामुळे तुम्हाला सतत मनातून गिल्टी किंवा अपराधी वाटत राहतं. स्वतःच्या गरजा, स्वप्न आणि आनंद बाजूला ठेवून जेव्हा तुम्हाला फक्त त्यांच्या समाधानासाठी जगावं लागतं तेव्हा तुमच्यात मानसिक तणाव निर्माण होतो आणि याच तणावाचा आणि तुमच्या घरातील कमकुवत दुव्यांचा फायदा घेऊन काही लोक कुटुंबात कायमची ठिणगी टाकण्याचे काम करतात. ती माणसे म्हणजे तुमच्या आयुष्यात आग लावणारे. काही नातेवाईक स्वभावातच प्रचंड कलहप्रिय असतात, ज्यांना शांतता कधीच मानवत नाही. दोन भावांमध्ये वितुष्ट कसे येईल, सासू सुनेचा संसार कसा विस्कटेल किंवा पती पत्नींमध्ये संशयाचे भूत कसे शिरले यात त्यांना विशेष रस असतो. हे लोक तुमच्याकडून येऊन दुसऱ्या नातेवाईकांबद्दल एखादी उलटसूट गोष्ट सांगतील आणि दुसऱ्याकडे जाऊन तुमच्याबद्दल विष पेरणार. अशा लोकांचा मुख्य हेतू तुमच्या मनात दुसऱ्यांबद्दल संशय निर्माण करणे हाच असतो. तो तुझ्याबद्दल बाहेर असं म्हणत होता, मला तुझं वाईट वाटलं आणि राहावलं नाही म्हणून तुला सावध करायला आले, अशी त्यांच्या वाक्याची सुरुवात असते. खरं तर त्यांना तुमचे भलं अजिबात नको असतं. त्यांना फक्त तुमच्या सुखी घरातील तमाशा पाहायचा असतो. तुमच्या घरात जितकी जास्त भांडणं किंवा अशांतता असेल तितका त्यांना जास्त मानसिक उत्साह येतो. अशा लोकांमुळे पिढ्यानपिढ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध एका क्षणात तुटतात आणि रक्ताच्या नात्यांमध्ये विश्वासाऐवजी संशयाची भिंत उभी राहते. एकदा का घरात अशा वादविवादामुळे आणि कपटाने वातावरण बिघडलं की मग आयुष्यात उत्साह उरत नाही आणि आपल्याला अशा लोकांचा सामना करावा लागतो ज्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त तक्रारीच असतात. ती प्रवृत्ती म्हणजे नकारात्मकतेचे डोंगर. असे नातेवाईक जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतात किंवा त्यांचा फोन येतो तेव्हा तेव्हा ते फक्त आणि फक्त रडगाणं गातात. त्यांच्या आयुष्यात किती दुःख आहे, त्यांचं नशीब कसं खराब आहे आणि जग कसं त्यांच्यावर अन्याय करतंय हेच ते सतत सांगत असतात. त्यांच्याकडे पाहिलं की किंवा त्यांच्याशी 5 मिनिटं बोललं तरी तुम्हालाही नैराश्य येऊ लागतं. ते तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात आणि तुम्हालाही त्यांच्या नकारात्मक विचारांच्या गर्तेत ओढतात. अशा व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळण्याऐवजी तुम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकल्यासारखे वाटता. या लोकांना स्वतःच्या आयुष्यात खरंच काही सुधारणा करण्याची इच्छा नसते. त्यांना फक्त त्यांची साठलेली नकारात्मकता आणि वैफल्य तुमच्यावर ओकायचं असतं. यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे तुमची स्वतःची स्वप्न पाहण्याची शक्ती कमी होते आणि तुम्ही आयुष्याकडे केवळ एक तक्रार म्हणून पाहू लागतात. अशा सततच्या रडगाण्यामुळे तुमची उरली सुरली सकारात्मकता नष्ट होते आणि शेवटी कंटाळून तुम्ही या सर्वांपासून लांब जाऊन एका शांत आयुष्याच्या
शोधात निघता. मित्रांनो, ही 10 प्रकारची माणसं ओळखणं आणि त्यांच्यापासून वेळेच अंतर ठेवणं हे तुमच्या शांततेसाठी अनिवार्य आहे. नाती तोडणं नेहमी शक्य नसतं, पण त्यांच्याशी किती गुंतून राहायचं आणि त्यांना आपल्या मनापर्यंत किती पोहोचू द्यायचं हे मात्र आपल्या हातात असतं. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य ही एक सुंदर बाग आहे आणि या बागेत विषारी तण वाढू देणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. कधी कधी नाही म्हणणं किंवा शांतपणे मागे सरकणं ही तुमची ताकद असते, कमजोरी नाही. ज्या नात्यात सन्मान नाही, जिथे तुमची प्रगती बघून कोणाला आनंद होत नाही, तिथे राहून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमची मानसिक शांतता ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून पटला असेल तर तुमच्या अशा मित्र मैत्रिणींना शेअर करा ज्यांना यांची गरज आहे. स्वतःची काळजी घ्या आणि शांत जगा. धन्यवाद.